नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस पाटील भरती 2026 चालू घडामोडी भाग 20 मध्ये आपल्याला आज 20 प्रश्न पाहायचे आहेत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून बघत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. तर चला, जास्त वेळ न लावता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, फोर स्टार ऑफ डेस्टिनी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? आणि याचं उत्तर आहे लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे. नाव लक्षात ठेवा, लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की हे जे लष्कर प्रमुख आहेत मनोज मुकुंद नरवणे, ज्यांनी फोर स्टार ऑफ डेस्टिनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, तर हे मनोज मुकुंद नरवणे भारताचे कितवे लष्कर प्रमुख होते हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. त्यानंतर बघा, स्वतःला जातमुक्त घोषित केलेले सौंदाळा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? सौंदाळा गाव लक्षात ठेवायचं आणि ते जिल्हा त्याचा अहिल्यानगर आहे. त्यानंतर बघा, भ्रष्टाचार निर्देशांकात भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर तो आहे 91व्या क्रमांकावर. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, भारतातला पहिला म्युझिकल रोड कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे? तर तो आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 5 बघा, सर्वात तरुण अॅनालॉग अंतराळवीर बनलेला आदित्य पांड्या कोणत्या राज्याचा आहे? आणि तो आहे गुजरातचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आला? तर तो आसाममध्ये तयार करण्यात आला. प्रश्न क्रमांक 7, 2026 मध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला? आता याच्यावरती मित्रांनो आपण सगळे प्रश्न घेणार आहे. किती जणांना पद्मविभूषण मिळाला? उद्याच्या भागामध्ये आपण बघूया की एकूण पद्मश्री पुरस्कार जे आहेत, पद्म पुरस्कार ते किती जणांना मिळाले, त्यामध्ये पद्मविभूषण किती आहेत, पद्मभूषण किती आहेत, पद्मश्री किती आहेत, आणि त्याचसोबत महाराष्ट्रातल्या व्यक्ती आणि त्या व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. बीड पोलीस पाटील पदासाठी यावरती 100% प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. तर याचं जे उत्तर आहे ते एक आहे बघा, की जेवढे काही पद्मविभूषण पुरस्कार मिळालेले आहेत, तर या पद्मविभूषण पुरस्कारामध्ये महाराष्ट्रासाठी एकच पद्मविभूषण पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ते पहिले राज्य आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या संबंधी जेवढ्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्या तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, खालीलपैकी कोणत्या दिवशी त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला? तर त्याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते या ठिकाणी आहे बघा, 9 फेब्रुवारी 2026 ला या ठिकाणी त्रिभाषा सूत्राचा अहवाल जो आहे तो या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. सरकारला म्हणजे मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी जाहीर झालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा, केरळच्या पहिल्या महिला दृष्टीहीन न्यायाधीश कोण? तर त्याचं उत्तर आहे तान्या नाथन. त्याचं उत्तर आहे तान्या नाथन. त्यानंतर बघा, ऑपरेशन शस्त्र ही व्यापक मोहीम खालीलपैकी कोणत्या पोलिसांनी राबवली आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली पोलीस. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या राज्याच्या महिला आयोगाने सक्षम उपक्रम राबवला आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राच्या संबंधी जेवढे काही प्रश्न आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 13 आहे, पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 14, 2026 चे हिवाळी ऑलिम्पिक खालीलपैकी कोणत्या देशात पार पडणार आहे? तर ते इटलीमध्ये पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या एसटी महामंडळात आता कोणत्या नावाची बस दाखल होणार आहे? तर राजमाता जिजाऊ. आता याच्या अगोदर आपण बघितलेलं होतं की शिवनेरी नावाची जी बस होती ती दाखल झालेली होती, आणि आता ज्या बसेस नवीन या महामंडळामध्ये रुजू होणार आहेत तर त्याचं नाव असणार आहे राजमाता जिजाऊ. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे 16वा, जेम्स एज्युकेशन ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त करणाऱ्या मुंबईतील शिक्षिका कोण? तर रुबल नागी. हे नाव लक्षात ठेवायचं आहे आणि त्या मुंबईच्या आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
प्रश्न क्रमांक 17, स्वतंत्र वृद्ध अर्थसंकल्प जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ते आहे केरळ. केरळ हे भारतातले या ठिकाणी पहिले राज्य आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, 19 वर्षाखालील एक दिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकली? आणि ती जिंकलेली आहे भारताने. तर याच्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहे की 19 वर्षाखालील विश्वचषक पहिला सामना कोणत्या स्टेडियमवर खेळला, अंतिम सामना कोणत्या स्टेडियमवर खेळला, भारताचा कर्णधार कोण होता, मॅन ऑफ द मॅच कोणी मिळवली, मॅन ऑफ द सिरीज कोणी मिळवली, कोणत्या देशामध्ये पार पडली, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्स जवळ जे हाईपचं बटन असतं त्या हाईपचं बटन दाबायला या ठिकाणी विसरू नका. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळून जातील. 5-6 दिवस राहिलेले आहेत बीड पोलीस पाटीलसाठी, तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आता फापट पसारा काहीही वाचत बसू नका. तर जेवढं झालेलं आहे त्याचंच फक्त रिव्हिजन करायचे आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, वायुशक्ती 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे? कोणत्या राज्यात केले जाणार आहे बघा. थोडीशी करेक्शन करूया आपण. 2026 चे आयोजन जे आहे ते कोणत्या राज्यामध्ये केले जाणार आहे? तर तिथे जे राज्य आहे ते राज्य आहे राजस्थान. त्यानंतर बघा पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर काळूराम भुजबळ. आता मित्रांनो, कायद्याशी संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्या नियुक्त्या माहीत असणं आवश्यक आहे. मग तुमचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश कोण असतील मुंबईचे? सॉरी, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, त्यानंतर मुंबई हायकोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत ते न्यायाधीश माहीत पाहिजेत. तुमच्या जिल्ह्याचे न्यायाधीश कोण आहेत? या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे पोलीस पाटील पदाच्या दृष्टीने. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण हे जे 20 प्रश्न आहेत हे 20 प्रश्न बघितलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही अंडर 19चा विश्वचषक झालेला आहे तो विश्वचषक, त्यानंतर जे काही पद्म पुरस्कार प्राप्त झालेले आहेत हे पद्म पुरस्कार सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळं जे व्हिडिओ आहेत ते चांगल्या पद्धतीने बघा. हे आपले हिंगोली बीडसाठी झालेले 20 आणि जालना पोलीस पाटील पदासाठी जे झालेले 7 व्हिडिओ आहेत ते 7 व्हिडिओ, आणि त्याच सोबत आपण आपलं जे जीके ट्रिक्सचं चॅनल आहे, जे चॅनल आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो, त्या लिंकवरती जाऊन ते तुम्ही चॅनल जॉईन करा आणि तिथे सुद्धा ज्या काही घडामोडी दिलेल्या आहेत, जे जीकेचे वगैरे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सोडवू शकता. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्क्स घेण्याची संधी आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर निश्चित लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. धन्यवाद.